हो गई. आहा हा 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 हा. आहा हा हा हा. अहो म्हणा की गाणं मोठ्याने मोठ्याने तिकडं तिकडे हा. रस्त्याने आम्ही जात असताना, रस्त्याने आम्ही जात असताना, ज्याला भीत होतो तीच झालं. आहा हा 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 हा. आहा हा हा हा. तर मग भावा बहिणींनो, हाय नमस्कार म्हणायला विसरलेच मी, पण हाय नमस्कार. तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं, काय म्हणतंय पाऊस पाणी. तर बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवते मी, तर त्याला म्हणलं आज बनवावाच. तर भावा बहिणीनं कामावरनं आलोय दोघं पण, तुमचं दाजीन मी एकाच जाग्या एकाच ठिकाणी कामाला आहे. तर काम काय आहे, काम कसं का असणार भावा बहिणीनं, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, बरोबर आहे का नाही. तशातला काय प्रकार, पोटासाठी काहीही करावं लागतं माणसाला. आणि कसं आहे माहिती आहे, काम करण्याची लाज नसती, त्यामुळं आपण काही लाजत नाही. ज्या हातात पडेल हे काम आपण करत राहतो, आणि ते आपण काम करत राहणार आणि करणार, बरोबर आहे का नाही. काम हे केलंच पाहिजे, आणि काम ही करावंच लागल, आणि काम केल्याशिवाय पर्याय नाही. काम नाही केलं तर हप्ता कुठनं भरायचं, हप्ता नाही भरलं तर शिबिल खराब होईल. लय डोक्याला ताण आहे माझ्या, काय तुम्हाला सांगू, लय म्हणजे लय. त्यात सुख दुःख सांगायला तुम्हीच आहे माझ्यासाठी ओ भावा बहिणींनो. पण काय सांगायचं हो, तुम्हाला बोलायला सुद्धा माझ्याकडे वेळ नसतो. बघा आता काय सांग, माझ्या नवऱ्याला माझं वाईट वाटतं, अक्षरशः माझं मन भरून आलं. असं वाटतं की मी धडा 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 रडावं, पण मी रडणार नाही. हा, आज लाईट खरंच टिकली, आणि तुमचे शब्द खरंच खरा आहे. तुमचं दाजी तसं म्हणलंच होतं की आपलं काय पाऊस येतोय म्हणल्यावर लाईट जाणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याचा शब्द हा खरा झाला, कारण की पाऊस चालू आहे आमच्याकडे. पावसात भिजत आलो भाऊ बहिणी लोक, आल्यावर कपडे बदलले की मी, काय सांगायचं तुम्हाला. काय आमच्या समोर तुम्हाला सांगती, फोर व्हीलरनं एक माणसाला उडावलं म्हणजे त्याला काय हानी नाही झाली किंवा लागलं नाही बरं का काय, पण तुम्हाला सांगती थोडक्यात हुकलं बिचारायचं नशीब, बरोबर आहे का नाही. देवतार त्याला कोण मारे, अशी म्हण आहे ही म्हण खरी. तर काय आपलं व्हिडिओ येत नाही तर भाऊ बहिणीनं, नाही बेताचं नाही, कुठं कामाला जाते ती न कामावर. आता कसं झालंय माहिती आहे का, काम पण महत्वाचं आहे आपल्याला करायला. न कामाला गेल्यानंतर ना, आता तुम्हाला सांगते, कामाला जावं लागतंय 9 वाजता. 9 वाजे काय हायलाइंडीच झालं इड, नाही ते काय बोलावं काय कळा नाही झालं. ह्या चापात अडकते ती माझी केस, आणि तुटते ती तटा 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 तटा. हो, काल तर आमच्या समोरच पोर कुठनं कशा गाड्या वळवाव्या त्या, काय करावं अजिबात नॉलेज. इतकी गडबड करते ती माणसं बाई. मग काय मग ते उगा म्हणत नाही, ते देवतार आहे त्याला कोण मारे, अशातली गोष्टी असतात. बसले आम्ही भावा बहिणीला,
तर तुम्हाला सांगते मला तुम्ही भीतीने वाटते गाडी करायचं होते भावा बहिणीने ट्रॅकिंग नव्हतं तरी स्वामींचं नाव त्याला का हो बिहूनच आपलं राहिलेलं कधी पण चांगलं आहे. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या डरना. तर मुद्द्याचा विषय बोलते भावा बहिणीने तुम्हाला, कारण की तुम्हाला बी काय गोष्टी माहिती पाहिजेत, बरोबर आहे का नाही म्हणून सांगावं लागल. तर हा तुमचं जागे बोलते तयारी नाही बोला की अहो बोला की तुम्हाला काय बोलायचं होतं ते बोलायचं आता तेवढा. तर भावा बहिणींना जे आपल्याला काम लावलंय त्या ताई तुम्हाला सांगते, माझं व्हिडिओ बघणाऱ्याच आहेत त्या ताईंनी मला काम लावलं या. तर खरंच त्या ताईंना माझं मनापासून आभारी आणि मी धन्यवाद म्हणजे ताईंना द्यायचं. ते आपल्या व्हिडिओ बघत असतात त्यांनी तुम्हाला सांगते त्यांना माहिती होतं की आम्हाला कामाची गरज आहे. तर आपल्या एरियात म्हणजे लांब आहे तरी पण नाही म्हणलं तर एक 20-22 किलोमीटर असं काहीतरी आहे का लांबच, छोटा मोठा जॉब लांबच आहे तरी पण लागत नव्हता भावा बहिणी. संकट यायची भरपूर संकट यायची. तर कसं असतं माहितीये का, संकट ही येतच राहतात. आपलं हे केलं जॉब लावा छोटा मोठा आपला बरोबर आहे का अजून जॉब बघतोय अजून जॉब लागणार अजून म्हणजे वर टाइम करायचा बघा असं तर कुठे बाबूंनी सांगा. हा आता काय हे करू तिकडे जागा आहे का पुढे तुमच्या माहिती बघितलंय भाऊ बहिणी ताईंना काम मस्तपैकी असं काम आहे. तर तुमचं दाजेला आणि मला एका जागेवरच काम आहे त्याचं ताई दादांनी बघितलेलं आणि आम्हाला असंच काम पाहिजे होतं, कारण की गाडी एकच आहे आणि गाडीचं पण जाऊ द्या, मला काय गाडी एवढी ट्रॉफिकमधून ह्यातनं चालवता येत नाही कारण की भीती. तशी चालवायची मी गाडी पण जसं माझा पाय मोडलाय ना, जशी मी पडली होती बघा तुमच्या दाजीनं मला पाडलं होतं ह्यांनी मला पाडलं होतं ह्यांनी. काय प्लॅनिंग होता मला मारायचं प्लॅनिंग होता काय नवीन गाडी मला जुळलं नाही म्हणजे स्लिप झाली ना माझ्या कसं गेली ना स्लिप असं केलं तर बघा तुमच्या दाजीनं पाय मोडला होता माझा, मग ती पाय बसावलाय आता. मग ते पाय मोडल्याला बसावल्यापासून आहे ना काय तुम्हाला सांगते मला भीती वाटते गाडी चालवायची, त्यामुळे मी काय एवढं रिस्क घेत नाही आणि गाडी काय मी चालवत नाही. खरं खरं सांगते तुम्हाला, खोटं सांगत नाही आहे का नाही. हो साधा साधा गाडी आपण गाडीच्या मला गाडीची भीती वाटते. तुमचं दाजी पण दमादमाने गाडी चालवतो चालवतो गाडी उशीर होईल याच्यापर्यंत काय होणार मग काय घरी जायचीच की एवढं गाडी गडबड कशासाठी. आणि ते उशीर झाल्याला परवडतो पण घाई गडबड गाईचं कसं आहे गाई ही घातक आहे गाई अति घाई संकटात घातक आहे जीवनाला मात्र गाई म्हणतात ना अति घाई आणि संकटात नाही अशातल्या काही गोष्टी असतात त्या म्हणून घाई करायची नाही. बरोबर गाई जातात उशिरा जावा तुम्ही. झोप आली भावा बहिणींना मला इतकं कंटाळा आलाय. सकाळ 9ला जायचं संध्याकाळी होती 5:30-6 वाजता सुट्टी, म्हणजे 5:30च्या पुढं सुट्टी करायची न्यायची. मग लांब आहे ना, लांब जायचं यायचं आहे. मग काम पण महत्वाचं आहे भावा बहिणींना, आपल्याला काम केलं तर ते वाटतं काम केलं तर जॉब आहे असं म्हणतात. भावा बहिणीनं आम्हाला चांगला त्यांनी जॉब लावला बरं का, छोटा मोठा आपला कुठे जॉब लागत नव्हता. छोटा असो किंवा मोठा असो काम करायला जायचं नाही. काम सांगत गेलं होतं की काय इथं काम इथं जॉब आहे तुम्हाला, इथं जॉब आहे इथं या असं काम काय बोलत गेलं होतं कोण त्या टाईमने आपलं कुठं लावला आम्हाला छोटा मोठा जॉब. काय तर प्रयत्न करून काय नव्हतं आम्हाला घरी बसून होतं आम्ही. तुम्ही जात होता की कामाला
कुठे तेव्हा तसलं काम असतं तिथे एकच 2 दिवस असतं असं तुम्ही चालतं. माझं तुमच्या जीवाला पटलं पाहिजे आणि एक दिवस काम भावा बहिणीला मेन बंद आहे का ना तुमचं दाजे काम करत नव्हतं 1-2 दिवसच काम करायचं माझ्या बरोबर चाललंय इकडं आपल्या दोघं संघात जातो संघाच येतो त्यात तुमचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद तुमची आशीर्वाद कृपा आमच्यावर. स्वामींची कृपा बरोबर आहे का नाही स्वामींची लई कृपा आहे आमच्यावर, त्याच्यामुळे तर बाबा बहिणीमुळे स्वामींनी बरं चालू करा जीवनात. जीवनात संकट काही येत नाही तर काय. संकट आहे पण तारत्यात त्याला स्वामी स्वामी सांगतात त्याला. बरं चला असं भावा बहिणींनी या सगळ्यांना आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि बऱ्याच दिवसातून व्हिडिओ काढलेला आहे मी लाईक कमेंट सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा बाबा बहिणीला. आणि बेल आयकॉनिक बी करा आणि गरिबाला सपोर्ट करा सपोर्ट करा बाबा बहिणीला. बाय बाय. बाय बाय